नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण ह्या ज्या छोट्या अशा ह्या छन्न्या दिसत आहेत तुम्हाला, याला कचरी सुद्धा बोलतात। तर याची भाजी बनवणार आहोत आपण, सुकी भाजी बनवणार आहोत। तर ह्या मी शेतातून अशा तोडून आणलेल्या आहेत आणि स्वच्छ धुवून घेतल्या आधी। फक्त चिरता वेळेस चेक करायचं, कडू जर असल्या तर घ्यायच्या नाही आणि कडू नाही निघल्या तर त्याच मात्र भाजीसाठी घ्यायच्या। अगदी कमी साहित्यामध्ये झटपट आपण ही भाजी बनवू शकतो आणि तेवढी चवदार पौष्टिक अशी ही रानभाजी होणार आहे। तर इथे मी थोडंसं पाणी गरम करायला ठेवते, कारण ह्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहे। अगदी 1-2 मिनिटासाठी या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे ह्या जरी कडसर असल्या तर या पाण्यामध्ये याचा कडसरपणा उतरतो किंवा कमी होतो। तर अशा ह्या आपण चेक करून बघणार आहोत। तर ह्या म्हणजे कडू नाही आहेत। आता याचे आपण काप करून घेणार आहोत बघा। तर अशा पद्धतीने याचे काप करून घ्यायचे। फक्त देठाकडील भाग जो आहे तो काढून टाकायचा। खूप छान असा सुगंध येत आहे याचा कट करताना। आता ना ह्या म्हणजे मिळत नाहीत सहसा, जर मिळाल्या तर गावाकडे तरी कदाचित एखाद्या वेळेस मिळतात बघा, पण आपल्या सिटीमध्ये तर ह्या अजिबात दिसत नाहीत आपल्याला। कुठे मिळाल्या बाजारमध्ये किंवा मार्केटमध्ये तर नक्कीच आणा आणि करून बघा। खूप छान अशी ही भाजी आहे। वेगवेगळ्या प्रकारे याची भाजी बनवतात। मी अगदी साध्या सोप्या पद्धतीत ही भाजी बनवते, बिना मसाल्याची, कमी तेलामध्ये, आणि तेवढीच चवदार ही भाजी होते। तर अशा ह्या संपूर्ण मी कट करून घेते। अशा ह्या कट करून घेतल्याच्या नंतर आपण ह्या पाण्यामध्ये टाकणार आहोत। अगदी 1-2 मिनिटासाठी फक्त शिजवून घ्यायच्या, फार शिजवायची सुद्धा गरज नाही याला। फक्त आपल्याला याच्यातला जो काही कडसरपणा आहे तो काढून घ्यायचा असतो। आता हे छन्न्या शिजतायत तोवर आपण लसूण बारीक असा चिरून घेऊ। जेवढा बारीक कट करता येईल तेवढा बारीक कट करून घ्या। एक 4 ते 5 लसणीच्या पाकळ्या बस होता। कोथिंबीर बारीक चिरून घेऊ आपण, आधी धुवून घेतला आहे आणि मग असा बारीक चिरून घ्यायचा। आपण फार मसाले वापरत नाही, त्यामुळे कोथिंबीर मात्र भरपूर घ्या, यामुळे छान अशी चव येईल या भाजीला। आता आपण चेक करूयात ह्या शिजल्या का ते। 2 मिनिटं झाली आहेत जवळजवळ। अगदी 1 मिनिटभर पुन्हा आपण ह्या शिजवून घेऊ। आता ह्या 2-3 मिनिटं झाली आहेत बघा, आणि इकडच्या गॅसवर ठेवल्या आहेत मी झाकून, म्हणजे शिजत आहेत। तर इकडे या कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊ, म्हणजे फोडणीची तयारी करू। अगदी थोडंसं तेल टाकायचं, यामधलं पाणी जे आहे ते सुकून घ्यायचं, नाही तर मग ते खूप असं तडतड उडतं बघा। आता यात अगदी थोडंसंच तेल टाकते मी, फार तेल टाकायची गरज नाही। तेल गरम झालं की मग यामध्ये चिरलेला लसूण टाकते, आणि लसूण मस्त आपण परतून घेणार आहोत खमंग असा या तेलामध्ये। लालसर सोनेरी रंग येईपर्यंत आपण परतून घेऊ। तर
तर इकडे बघा लसूण छान आपला हा सोनेरी रंगावर आलेला आहे आणि ह्याच्या छन्यासुद्धा मस्त अशा शिजून तयार झालेल्या आहेत। एक 3-4 मिनटं आपण ह्या शिजवल्यात बघा। आता हा लसूण परतला, यामध्ये थोडीशी आपण मोहरीसुद्धा टाकणार आहोत, अगदी नावाला टाकायची, फार टाकायची नाही आहे। जिरंसुद्धा टाकायचं, जिरं मोहरी छान फुलू द्यायची यामध्ये। आता थोडासा कोथिंबीर टाकते आणि हळद पावडर, लाल मिरची, गॅस मध्यम ठेवायचा आहे, इकडचा गॅस बंद करते आणि ह्या ज्या शिजलेल्या छन्या आहेत त्या या फोडणीमध्ये टाकते। छान अशा मऊ झालेल्या आहेत, तुम्ही इथे पाहू शकता। हे पाणी देखील तुम्ही टाकू शकता, म्हणजे याची चव जे आहे ते यामध्ये मस्त अशी लागेल। आता हे मिक्स करून घेते व्यवस्थित। इथे आपण सुकी भाजी बनवत असल्यामुळे मी फार पाणी नाही घेतलं, तुम्ही यामधलं पाणी देखील या भाजीत वापरू शकता। बघा एवढंच पाणी उरलेलं आहे, कारण मी शिजता वेळेसच कमी मुद्दामून पाणी टाकलं होतं। आता आपण यात चवीनुसार मीठ टाकणार आहोत। लक्षात ठेवा, छन्या शिजवता वेळेस सुद्धा आपण मीठ टाकलं होतं, त्या अंदाजे मीठ टाकायचं आहे, नाहीतर भाजी खारट होऊ शकते। आणि पुन्हा वरून भरपूर अशी कोथिंबीर टाकते यामध्ये। 1 मिनिटभर आपण हे भाजी जी आहे ती छान अशी वाफवून घेऊ। आता या फोडणीमध्ये भाजी खाण्यासाठी तयार होते। थोडंसं झाकण ठेवते यावरती, 1 मिनिटभरच झाकण ठेवायचं, जास्त वेळ शिजवायची नाही, कारण ह्या शिजलेल्या आहेत आधीच। आता 1 मिनिटभर भाजी शिजवून घेतल्याच्या नंतर गॅस करायचा आहे बंद आणि आपण ही भाजी आता प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। मस्त लागते बघा, आणि सुगंध तर काय सांगू, खूप छान येत आहे या भाजीचा। अशी ही रानभाजी आपण बनवलेली आहे। आता तुमच्याकडे या भाजीला काय बोलतात तेही सांगा मला कमेंटमध्ये, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअरही करा। नवीन असाल आपल्या चॅनलवर तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। भेटू पुन्हा अशाच छानशा झटपट नवीन रेसिपीसह। तर आता ही भाजी आपण भाकरी किंवा चपाती बरोबर खाऊ शकतो, मस्त लागते आणि करायला साधी सोपी आहे। नक्की करून पहा।